नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक हे प्रत्येक ग्रामसभेमध्ये व प्रत्येक मासिक मीटिंग मध्ये ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत सदस्यांच्या कोऱ्या प्रसिद्ध बुकावर सह्या घेऊन मनमानी ठराव करीत असल्याने घोडेगावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य पती प्रभाव नवनाथ गवळी हे 1 सप्टेंबर 2025 पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे। या प्रकरणी त्यांनी जामखेड तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। त्या निवेदनात प्रभू गवळी यांनी गावातील अतिशय प्रामाणिक मागण्या केलेल्या आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषणास बसणार आहे। तसेच उपोषणावेळी जर काही माझ्या जीवितात बरे वाईट काही झाल्यास त्याला सरपंच व ग्रामसेवक व यांना पाठीशी घालणारे पंचायत समिती यंत्रणा यांना जबाबदार धरण्यात यावी अशी शेवटी गवळी यांनी म्हटले। मी प्रभू नवनाथ गवळी, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा पती। घोडेगावमध्ये ग्रामसेवक सरपंच हे ग्रामसभेत तसेच मासिक मीटिंगमध्ये कोऱ्या प्रोसिडिंग बुकावर सह्या घेतात आणि चुकीचे ठराव लिहितात। तसेच विद्यमान सरपंचांना ग्रामसभेत किंवा मासिक सभेत सूचक अनुमोदक हे होता येत नसून तरी ते होतात। विद्यमान सरपंच हे ग्रामसभेचे आणि मासिक सभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने त्यांना सूचक किंवा अनुमोदक होता येत नाही आणि कधीकधी 4-4 सदस्यांवर ठराव मंजूर केलेले आहेत। तसेच माझ्या घोडेगावमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत। तसेच माझ्या गावात जिजामाता विद्यालय आहे, त्या विद्यालयात देखील शिक्षक कमी आहेत। अजून दुसरी गोष्ट, वार्ड क्रमांक 1 मध्ये डीपीचं काम प्रस्तावित चालू आहे। ते विद्यमान सरपंचाच्या अतिक्रमणामुळे ते डीपी गावठाणमध्ये आणलेली आहे। ती सरपंचाचं अतिक्रमण काढून तात्काळ त्या डीपीची जागा बदलावी। मी दिनांक 21/8/2025 रोजी लेखी निवेदन दिलेलं आहे। यापूर्वी देखील असे निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी मला दिलं की आम्ही व ठराविक काळात ते दुरुस्त करू, पण आत्तापर्यंत कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही। मी 21 रोजी निवेदन दिलेलं आहे आणि 1/9/2025 पासून सरपंचांनी घेतलेले ठराव, चुकीचे ठराव जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मी उपोषणापासून परावृत्त होणार नाही। तसेच माझ्या जीवितास जर काही झालं तर BDO, विस्तार अधिकारी आणि सरपंच ग्रामसेवक व त्यांचे सहकारी हे दोषी असतील। एस मराठी न्यूज साठी रिजवान बागवान, जामखेड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।